शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज पुन्हा आलोय डाळिंबाच्या गावामध्ये, जे की आजनाळी गाव. मुळातच ह्या गावाला आजनाळी गाव का म्हटलं जातं, तर ह्या भागातील प्रत्येक शेतकरी बांधवांच्या घरी नाही म्हटलं तरी साधारण 300 ते 400 झाडं प्रत्येक शेतकरी बांधवांच्या, अगदी कामाला जाणाऱ्या मजूर शेतकरी बांधवांच्या घरी सुद्धा साधारण 300 ते 400 झाडं आहेत. आणि मुळातच ह्या गावामधून रोजचं कटिंग जे आहे ते साधारण 40 ते 50 टन इतकं कटिंग हे झालंय. आणि मुळातच ह्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन नुकताच महाराष्ट्र राज्य पुस्तक महामंडळामध्ये सध्या आजनाळी गावाचं धडा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. आणि आज अशाच एका शेतकरी बांधवांच्या शेतावरती आलोय, जे की आजनाळी गावामधीलच आहेत. स्वतः संतोष भाऊ कोळवली असतील आणि त्यांचं साधारण 4000 झाड आहेत आता सध्या चालूला बहाराच्या व्यवस्थापनामध्ये. आणि नवीन अजून 2000ची लागवड त्यांनी या ठिकाणी केली. आणि बऱ्याचशा गोष्टी चर्चा अगदी डाळिंबाच्या त्यांनी पाठीमागे 1-1.5 महिन्यापूर्वी एक सुरुवातीला प्लॉट घालवला, साधारण 200 रुपये प्रति किलोनं घालवला. त्याच्यानंतर एक 15 दिवसापूर्वी प्लॉट घालवला, तो साधारण 180 रुपये प्रति किलोनं घालवला. आणि आजचं जे कटिंग चालू आहे सध्या, मार्केट रिव्हर्स आलेत आणि त्याच्यामुळे हा सुद्धा माल साधारण त्यांना 97 रुपये प्रति किलो इतकं मार्केट त्यांना त्या ठिकाणी भेटले. तर एकंदरीतच सर्व डाळिंबाच्या बाबतीत चर्चा आपल्याला सरांशी करायचं आहे, त्यामुळे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार सर. नमस्ते. सुरुवातीला आपलं नाव सांगा आणि टोटल एकूण तुमची किती झाडं आहेत आणि साधारण आतापर्यंत तुमचे जे पाठीमागचे 2 महिन्यामध्ये सुरुवातीला 200 रुपये प्रति किलोने गेला, साधारण ती किती झाड होतं, माल किती निघाला, आणि त्याच्यानंतर 180 रुपयाने गेलं, साधारण ती किती झाड होते आणि ती किती माल निघाला. नमस्ते, माझं नाव संतोष रामचंद्र कोळवले. हम्म. मी आजनाळ्याचा रहिवासी आहे. बर. आणि आपली साधारणपणे एक 4000 झाडं आहेत मोठी. टोटल आता साधारण सध्या घालवायच्या स्टेज हो, मध्ये. 3ऱ्या-4थ्या पिकाची झाड आहेत. बर. काय झाडं म्हणजे थोडी जास्त मोठी पण आहेत. म्हणजे साधारण 5वं-6वं पीक आहे त्या झाडांचं. बर. आणि आपण पहिल्यांदा जो माल घालवला तो 1000 झाडातला माल घालवला होता. तो साधारणपणे झाडावरती 20 किलो याप्रमाणे माल निघाला झाडावरती. बर. प्रति झाड 20 किलो. प्रति झाड 20 किलो आणि त्याला रेट आपल्याला 200 रुपये मिळाला. 200 रुपयाला. कुठल्या महिन्यातली गोष्ट? ते सप्टेंबरला, म्हणजे 6 सप्टेंबरला त्या प्लॉटला आपण एप्रिल मारलेला. मग तो प्लॉट कधी आला तो कटिंग? प्लॉट आला होता एप्रिल मध्ये कटिंगला. म्हणजे एप्रिल मध्ये तुम्हाला साधारण त्या झाडासनी 200 रुपये प्रति किलो इतका 200 दर रुपये भेटला. प्रति किलो एवढा दर मिळाला. बर. आणि त्याच्यानंतरचा प्लॉट होता ऑक्टोबरचा. 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिवशी त्याला एप्रिल मारला. मारलेला. त्या प्लॉटला साधारणपणे आपल्या 180 रुपये रेट मिळाला. 180 हो, रुपये. त्या झाडावरती ते झाडांचं पीक होतं 4थं. बर. 4थं किंवा म्हणजे 5वं पीक होतं. त्या झाडावरती आपल्याला 32 किलो ॲव्हरेज मिळाले. प्रति झाडाला प्रति झाड 32 किलो माल. बर. त्या झाडाला 180 रुपये रेट मिळाला आपल्याला. बर. कधीची घटना? हे साधारण म्हणजे एप्रिल एंडिंगला तेवढा तो दर माल आला होता. बर. हो. आणि आजचं हे जे चालू आहे साधारण हे किती झाड आहेत? हे झाड आहेत आपले 700. बर. 700 झाडांचा प्लॉट आहे. बर. त्या 700 झाड आहे प्लॉट वरती आपल्याला आता कालपर्यंत कटिंग जे केलंय त्याच्यात 37-38 किलो ॲव्हरेज मिळाले झाडावरती. बर. ह्या मालाला 97 रुपये रेट मिळाला आपल्याला. मग ह्या झाडाला उलट ॲव्हरेज जास्त भेटलं. हे average जर चांगलं आहे. मार्केट आपलं चांगलं राहिलं असतं तर एकंदरीतच खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या आपलं पद्धतीने. उत्पादन झालं असतं. हो. आता तसं बघता तुम्ही गेले 4-5 वर्षापासून हो. शेती डाळिंब असेल आणि तुमची 6000 टोटल झाडं झाड तुम्ही हँडल आता 2000 झाडाची नवीन लागेल. आता नवीन लागवड हो. 2000 आहे. आता एकंदरीत ह्याचं शेड्यूल वगैरे कसं राहतं? म्हणजे साधारण आता बघतोय आता सध्या चालूला बरेचसे मार्केट रिव्हर्स आलेत. हो. हे मार्केट रिव्हर्स येण्यापाठीमागचं असं कोणतं कारण आहे? मार्केट रिव्हर्स येण्यापाठीमाग कारण म्हणजे आता काय झालंय, पाऊस थोडा झाल्यामुळं मार्केटमध्ये खराब माल यायला लागला जास्त क्वांटिटी. बरोबर. खराब म्हणजे कुजवा, डांबऱ्या ह्याचा माल जास्त क्वांटिटी आल्यामुळे सध्या मार्केट रिव्हर्स आहे. रिव्हर्स आले. हो. आणि जर मार्केटमध्ये चांगला माल क्वालिटीचा गेला असता तर 100% मार्केट रिव्हर्स यायला चान्सेस नव्हते, कारण मालाची क्वांटिटी कमीच आहे चांगल्या मालाची. फक्त खराब माल मार्केटमध्ये आल्यामुळे मार्केट रिव्हर्स आहे. आता एकंदरीतच तुम्ही गेले 4-5 वर्षाचा अनुभव तुमच्या पाठीशी आहे आणि तसं बघता बऱ्यापैकी मार्केट हे कोणत्या महिन्यामध्ये चढ राहत असते आणि कोणत्या महिन्यामध्ये बऱ्यापैकी मार्केट हे खाली बाउन्स होत असते? आम्ही बघतोय असं बरं का, साधारण मार्केट एप्रिल आणि मे या 2 महिन्यात एकदम टाईट मार्केट असतं. बर. कारण आमचा प्रत्येक वेळचा भार आहे ऑक्टोबर-नोव्हेंबर. बरोबर. प्रत्येक वर्षी आजनाळी गावातल्या मालाला 1 नंबर रेट मिळतो. बर. एप्रिल आणि मे मधला माल जो येतोय कटिंगला त्या मालाला प्रत्येक वर्षी रेट चांगला मिळाला. मग आता त्याचं एप्रिल कधी येणार? त्याचं एप्रिल, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये मारतो आम्ही. मग आता त्यावेळेस अडचणी सुद्धा बऱ्याच राहतात. भरपूर अडचणी आहेत. थंडीमुळे कळी न निघणे, पाऊस थोडाफार झाला तर ड्रॉपिंग होणे, या भरपूर अडचणी राहतात. त्यामुळं काय होतंय, आमचं 6 महिने ह्या भगवा जातीला 6 महिन्याचा पिरियड आहे. बर. परंतु पाऊस आणि थंडीमुळं आमच्या बागा म्हणजे संपायला साधारणपणे 8 महिने जातात पूर्ण. साधारण बहार धरल्यापासून एप्रिल मारल्यापासून. एप्रिल मारल्यापासून आता तसं बघायला गेलं 8 महिन्यात संपतात.
आता यंदाही बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी ज्यांनी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये इत्रेल मारले त्या शेतकरी बांधवांना थंडीमुळे कळी सुद्धा निघायला हो, खूप नाही प्रॉब्लेम झाला. नाही मग अशी तुम्हाला काय अडचण दिसून आली का? हो, अडचणी येतेच कारण हं. थंडीमुळे काय प्रॉब्लेम होतोय, हं. थोडं कळी स्लो प्रोसेस राहते झाडाची टोटल. बरं. हं. त्यामुळे कळी निघाय पण स्लो राहते हं. आणि थोडा जरी पाऊस झाला दिपावळीतला हं. तर निघालेली कळी पण ड्रॉपिंग ड्रॉप आउट होते. मग तसं काय यंदा अडचण आली का ह्या तुम्हाला? वर्षी भरपूर अडचणी. हा आता प्लॉट तसा 9 नोव्हेंबरचा आहे. म्हणजे 9 9 नोव्हेंबरला इत्रेल. इत्रेल मारलेला प्लॉट आहे. बर. तो कटिंगला आता जुलैमध्ये आलाय, म्हणजे ह्या प्लॉटला येणाऱ्या 9 तारखेला 9 महिने पूर्ण होते. अरे बापरे, म्हणजे ते पावसामुळे बऱ्यापैकी तुमची कळी लेट ड्रॉप आउट झाला, 2 झाली. वेळा ड्रॉप झाल्यामुळं बरं. थोडा प्लॉट लेट झाला, परंतु सेट झाला नंतर. आता जे तुमचे 2 प्लॉट सध्या कटिंग करून झालेले आहेत, हा. म्हणजे आता त्याच्यामध्ये काय आता सध्या काय चालू आहे त्याच्यामध्ये ऑपरेशन? आता रेस्ट पिरियड काम चालू आहे. Rest. रेस्ट मध्ये काय आहे, आता मी पूर्ण झाडाची छाटणी करून घेतली. त्याला आता खत वगैरे रासायनिक खत, मी शेणखत टाकून त्याच्यावरती रासायनिक खत पूर्ण टाकले, डोस आता टाकून. कसं राहणार प्रत्येक झाडाला? रासायनिक खताला आपण प्रति झाड काय केलंय, 500 ग्रॅम सुपर फॉस्फेट टाकलं, 200 ग्रॅम पोटॅश दिलंय, साधारणपणे एक 500 ग्रॅम जिओग्रीन दिलंय, बर. 100 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट दिले, 200 ग्रॅम सिलिकॉन दिले आणि 50 ग्रॅम बेन्सल्फ दिले आणि शेणखत कसं आणि राहतं? सॉरी निंबोळी पेंट 500 ग्रॅम दिले. आणि आणि शेणखत? शेणखत एका झाडाला आपण प्रत्येक वर्षी 2 कॅरेट देतोय. बर. आता जिओ ग्रीन मध्ये काय राहते कंटेंट? जिओ ग्रीन म्हणजे आपलं जैविक खत आहे. जैविक खत हो, आहे. जैविक खत. बर. आता एकंदरीत हे बेसल डोसच्या माध्यमातून झालं, परत वरून आपण लिक्विड ड्रॉपच्या माध्यमातून पण लिक्विड आम्ही काय झाले, आम्ही एक 3-4 वर्षापासून ना बाहेर बघितलेलं, आपलं शेजारी गाव आहेत काय, तानाई सांगोलकर आमचे मित्र आहेत, त्यांचं बघितलं ना आम्ही. ज्यावेळी आमचं गाव प्रॉब्लेम मध्ये आलं, त्यावेळी आम्ही ज्यावेळी बाहेर फिरून बघितलं, त्यावेळी तानाई सांगोलकर मोठे सर त्यांचं प्लॉट 1 नंबर असायचे. ते काय येते त्याचं बारकाव बघितलं, तर ते काय करायचं, त्यांचं एक एक्स्ट्रा काम होतं स्लरीचं. मग आम्ही त्यांचं बघून स्लरी द्यायला चालू केली प्लॉट. स्लरीतनं थोडीफार खतं देणे, जीवाणू देणे, हे काम चालू केलं. आता कशी राहते, म्हणजे स्लरी मध्ये काय काय घटक राहतात? स्लरी आपली ह्याची स्लरी हो, शेंगदाणा सारखी? नाही शेंगदाणा स्लरी, शेणाची स्लरी, जीवामृत स्लरी देतो आम्ही. त्याच्यातून कुठले घटक देत गेला? त्याच्यातून आम्ही कधी पीएसबी केएमबी दिलं, कधी म्हणजे झाडाला जे जीवाणू लागतात ते जीवाणू त्यात टाकून ह्या झाडांना दिले. आता एकंदरीत जीवाणूच काय बेनिफिट झाडाला भेटले का? हो, जीवाणूमुळे जीवाणूच काम फक्त जमिनीवरती करायचं आहे. म्हणजे जमीन चांगली बनवण्यासाठी जीवाणू द्यायचे आणि जमीन चांगली बनवल्यावर ऑटोमॅटिकच झाडावर त्याचे परिणाम चांगले दिसणार आहेत. म्हणजे आता पीएसबी केएमबी मुळे आपटेक चांगलं वाढलं, चांगलं प्रमाण होते. आता तसे ड्रिप मधून अशी कुठली ग्रेडची खत आहेत का देतो ना, सोडली? कोणती खत? कधी तर आपलं म्हणजे गरज पडली तर 05234 देतो, परत 645 दिले. ज्यावेळी ड्रॉपिंग झालं त्यावेळी कळी निघायसाठी लागणार 1261 म्हणा, अशी खतं दिलीत बऱ्यापैकी. आता बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या आता सध्या 2-3 वर्षापूर्वी जास्त प्रमाणात पिनहोल बोररचा अटॅक होता, किंवा पाठीमागच्या वर्षी सुद्धा जास्त होता, आणि बऱ्याचशा शेतकरी बांधवांचं किंवा आपल्या सांगोला भागामध्ये क्षेत्र कमी झालं. असं पिनहोल बोरर साठी काय आहे का, म्हणजे तुम्ही कुठली पिनहोल बोरर साठी कीटकनाशक आहे ना, आपलं 30% ऍक्ट्रा आहे किंवा हमला प्रोक्लेम आहे, इमामेक्टिन आहे, त्या घटकानं पिनहोल बरोबर कंट्रोल मिळू शकतो चांगला. असं काय विशेष गोष्ट विशेष करायची काही गरज नाही, म्हणजे विशेष पिनहोल बोरर साठी विशेष काय करायची गरज नाही. 2-3 महिन्याला जर आपण झाडावरती स्प्रे करत गेलो, खोडावरती सॉरी कीटकनाशकाचा, तरी पिनहोल बरोबर चांगलं काम होतं. मग असं तेल्या आणि मर रोग साठी वगैरे? तेल्याचा आता विषय झाला तर आम्ही ज्या वेळेपासून स्लरी द्यायला लागलो प्लॉटला, त्यावेळेपासून तेल्याचं प्रमाण कमी झाले प्लॉट. आणि मरीचा विषय झाला तर बुरशीची मर आहे, सिरॅटोसिस असेल तर त्या बुरशीच्या मरीला काय करायचं, थोडं आम्ही काय करतोय, आता प्लॉट समजा गेला एखादा, तर ते प्लॉट काढल्यानंतर 2-3 वर्ष त्याला त्या जमिनीलाच रेस्ट द्यायला चालू केली. त्यामध्ये डाळिंब घ्यायचं नाही, कोणतंच पीक घेत नाही आम्ही म्हणण्यापेक्षा आमच्या गावात टोटल सगळ्यांनी एकच सिस्टीम ठेवली. मरीने प्लॉट गेला का झाड पूर्ण काढली का ते प्लॉट 2-3 वर्ष फक्त उन्हामध्ये टेम्परेचरला तापवायचा, आणि सगळ्यात चांगलं औषध ते नैसर्गिक टेम्परेचरला तापवणे. नैसर्गिक 2-3 वर्ष त्याच्यामध्ये काय करायचं नाही, फक्त त्याची मशागत करत राहायचं, म्हणजे जी बुरशी आहे मरची ती बऱ्यापैकी आपल्याला टेम्परेचर मध्येच आटोक्यात आणण्याचा प्रयत्न. आता बघतोय बऱ्याचशा शेतकरी बांधवांना आता सध्या पाऊस चालू आहे, कुजवा, पाकळी कूज याचा प्रादुर्भाव येतो, आणि त्याच्यामुळे बरेचसे शेतकरी बांधव मार्केटमध्ये जास्त प्रमाणात हाय असा कच्चा असेल, बिस्किट कलरचा असेल, तोडून आणायला लागले. असं कुजव्यावरती काय करावं लागेल? कुजव्यावरती काय झाले साहेब, पाठीमागच्या वर्षी आमचा पण प्लॉट हा पावसात आला, ह्याच्यामध्ये साधारणपणे आपले 700 झाडामध्ये 28 टन माल निघाला. त्यात एक 2 टन माल खराब झाला. खराब कशाने झाला, कुजवा आणि डांबऱ्यान 2च टन खराब झाला. पण त्याचा परिणाम आपण काय झालं, पाऊस आल्यानंतर स्प्रे जे केलं त्याचा कोणताही फायदा झाला नाही.
त्याचं काम काय होतं आपलं, हं. आम्ही आमचे दिनकर सांगोलकर म्हणून आमचे मित्र आहेत. बर त्यांच्या संग कॉन्टॅक्ट वगैरे, ते जरा डाळिंबात आपल्यापेक्षा चांगलं काम चांगले करतात. तज्ञ आहेत. हा. हो, मग त्यांच्या बरोबर कॉन्टॅक्ट केलं तर त्यांनी हं. काय सांगितलं, किंवा तानाय सांगोलकर असतील, हं. त्यांनी सांगितलं उन्हाळ्यातच आपलं काम झालं पाहिजे त्याच्यावर. बर उन्हाळ्यात आपण जे म्हणजे शांत राहतोय स्प्रे मारण्यात वगैरे, हं, हं, तर स्प्रे कंटिन्यू चालू ठेवले हं, 8-10 दिवसाला हं, बुरशीनाशकाचे वगैरे, हं. तर तो प्रॉब्लेम पावसाळ्यात येत नाही. बर हो. आता एकंदरीत आपल्याला नवीन लागवड केली आणि त्या डाळिंबाला वर्षभर काम करावं हो. लागतंय. मग अगदी सुरुवातीला जेव्हा आपण बहार सुद्धा धरला नाही, इत्र्याला मारलं नाही, मग ते अगदी कसं राहतं तुमचं कामाचं नियोजन वगैरे कसं राहतं शेड्यूल? म्हणजे बहार धरायच्या अगोदर काय खतं वगैरे घालणं असेल, हा. कुठले औषध मारणं असेल, बहार धरल्यानंतर कसं शेड्यूल राहतं? आता बहार धरायच्या अगोदर म्हणजे रेस्ट पिरियडचं काम, मगाशी हं. जसं आपण सांगितलं तसं बर खतं घालून वगैरे तयार हं. करून त्याला थोडं थोडं पाणी देणे. हं. लास्टला बाग बहार धरायच्या अगोदर थोडं तानावर पाणी बंद करून थोडा ताण देणे, बर कमी प्रमाणात देणे, हं. अशी आता कामं केली. तानाचा वगैरे काय परिणाम आपल्या हो, बागेवर? 100% ताण दिल्यानंतर ज्यावेळी काडीला आपल्या ऊन हं, लागल, हं, टेम्परेचरचं उष्णता त्या काडीवरती पडेल हं, भरपूर हं. प्रमाणात, त्यावेळी त्यातली रोगराई कमी होऊन जाईल, बर म्हणजे एकंदरीत बऱ्यापैकी बुरशीचं प्रमाण कमी होऊन जाईल. बर आता एकंदरीत तुमची 4,000 झाडं आहेत ती फळावरची हो, झाडं आहेत आणि 2,000 नवीन नवीन लागवड लागवड. आहे. आता एकंदरीत तुम्हाला ह्या वर्षीचा अनुभव काय सांगतोय? साधारण 4,000 झाडातून टनामध्ये किती उत्पादन भेटलं आणि साधारणपणे आता आपला पाठीमागचा जो बाल गेला, हं, तो 3300 झाडातला गेला. 3300 झाडातला गेला. 3300 झाडातला माल गेला, 84 टन माल चांगला गेला आपला मार्केटला. 84 टन. 84 टन हं, आणि साधारणपणे एक 6 टन माल हं, रिटर्न मध्ये गेला. बर हो, आता आणि आता आजचं हे कटिंग सोडून हाचं कटिंग सोडून हं, आता हा 700 झाडा प्लॉट ह्यात साधारणपणे वाटते 35 ते 40 किलो पर्यंत अवरेज मिळेल. बर आणि आता तशी परिस्थिती आहे. आता हं, जो कटिंग चालू आहे त्यात आतापर्यंत आता 37 प्रति किलो झाडाला पर्यंत, नाही म्हणलं तरी 40 किलोचं हो, अवरेज 40 पडेल किलो मला पर्यंत अवरेज वाटतंय. पडते. आता एकंदरीत बघतोय मला वाटतं आता गेल्या 15 दिवसामध्ये मार्केट बरेच रिवर्स आलतं. दिवस आले. पण आता मार्केट थोडं ग्रीप घ्यायला हो, लागलं. घ्यायला आडतीला लागले. सुद्धा बघतोय आपण चांगल्या बऱ्यापैकी प्रकारे चांगला विकायला रेट लागले. यायला लागलाय. होय. मग आता तसं बघता अजून मार्केट चांगलं 100-150 ला कधी टॉपला कधी भेटेल आपल्याला? टॉपला भेटायला आता जास्त क्वांटिटीत माल लोकांनी थांबवलाय, बर तो माल ज्यावेळी कमी होईल हं, त्यावेळी मग मार्केटची जरा परिस्थिती सुधारेल चांगली. बर आणि आता साधारण त्याला आता काय झालंय, हं, जानेवारीचे प्लॉट आहेत ह्याच्या पाठीमाग बरोबर, बर त्यात पण भरपूर माल आहे. बर त्यामुळे थोडं हं, मार्केट सुधारेल, पण हं, स्लो, लय फास्ट सुधारणार नाही, बर जास्त फास्ट सुधारणार नाही. बर. आता एकंदरीत तुमचा अनुभव असा आहे सांगतो. आता एखाद्या शेतकरी बांधवाने नवीन लागवड केली असेल किंवा नव्याने लागवड हो, करायची असेल तर त्या शेतकरी बांधवांनी लागवड कधी केली पाहिजे, बहाराचं नियोजन इत्रेल कधी मारलं पाहिजे आणि साधारण आपला माल जो आहे तो कुठल्या महिन्यामध्ये मार्केट आल्यानंतर आपल्याला दर चांगला सापडेल? लागवड करायची ज्यांना नवीन आहे ना, हं, त्यांनी साधारण जानेवारी पासून हं, पुढं हं. केली पाहिजे लागवड. बर पावसाळ्यात अजिबात लागवड नाही केली मग पाहिजे. काय अडचण येते काय? पावसाळ्यात लागवड केलेल्या प्लॉट वरती काय होतंय, पाणी हं, थोडं रोपांना जास्त मिळाल्यामुळं हं, कवकवीतपणा राहणे, त्या हं. कवकवीत काडीवर तेलकटचं डाग आलं तर बर तेलकटनं काडी खराब होणे, हं, काय हं. काय वेळी झाड पण खराब होते पूर्ण. बरोबर हं, त्यासाठी पाऊस उघडल्यानंतर लागवड करणे शक्यतो. शक्यतो. बर आता तसं बघतोय बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या आता सध्या चालूला जून जुलै ऑगस्ट महिना असेल किंवा त्याच्या पुढे असेल सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये सुद्धा लागवड वाढते. पण तुमचा मुळातच आता बघतो अंजनाळी भागातले बरेचसे शेतकरी बांधव जानेवारी फेब्रुवारी मध्ये लागवड करतात. का तर सध्या चालूला पावसाचं वातावरण बरोबर, आहे आणि ह्या वातावरणामध्ये जास्त प्रमाणात तेलकट असेल. तेलकट असणे आणि तेलकट एकदा काडीवरती आला म्हणजे भविष्यामध्ये त्या झाडावरती फळावरती प्रॉब्लेम सुद्धा राहतोच येण्याची राहतोच. शक्यता हो, असतात. अशी बघता म्हणजे शेतकरी बांधवांनी जानेवारी किंवा फेब्रुवारी हो, मध्ये लागवड केली पाहिजे. हो. बरोबर. आमच्या गावात काय झाले साहेब, हं, बापू कोळवे म्हणून शेतकरी आहेत. बर हं, मोठे शेतकरी आहेत आपले, हं, त्यांची साधारण 25,000 झाड आहेत, बर चांगलं उत्पन्न पण आहे. हं, त्यांनी काय केलं, हं, मागल्या 4-5 वर्षात आजनाळे ज्यावेळी अडचण आली हं, त्यावेळी त्यांनी असा गावातल्या सगळ्या नवीन तरुण पोरांना एकत्र करून हं, एक चांगला ग्रुप बनवला. बर आणि त्या ग्रुपच्या मार्गदर्शन म्हणजे हं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हं, तानाई सांगोलकर मोठे सर यांचे मार्गदर्शन घेऊन, हं, हं, असं बऱ्याच लोकांचं मार्गदर्शन घेऊन हं, वापरून काय केलं, हं, सगळ्या पोरांना सांगितले बाबा आपल्याला असं असं केल्यानंतर शेती चांगली होऊ शकते, हं, काय करायला लागेल. हं, तर आता मरीन आपलं प्लॉट गेले, हं, तर मरी अगोदर काम करू आपण. हं, मरवर काम काय करायचं बाबा, खोडावर स्प्रे मारणे, हं, ड्रेंचिंग देणे. हं, तर अशा पद्धतीने काम करून हं, झाड पहिल्यांदा वाचवण्याचा प्रयत्न केला. बर त्याच्यानंतर मग डाळिंबात पुढे आपल्याला आता क्वालिटी वाढवायसाठी काय करायला लागेल, हं, हं. ह्याच्यावरती काम करून चांगल्या प्रकारे काम केलं आजनाळ्यातल्या हं. लोकांनी. म्हणजे बऱ्यापैकी या भागातील जे गट असेल हो, तुमच्या गटच्या हो, माध्यमातून असेल आणि एकंदरीतच तुमच्या भागातील एकमेकाला सहकार्य सहकार्य राहतील आहे. सहकार्य राहते की हो, जेणेकरून बागा आपल्या ज्या आहेत त्या चांगल्या चांगल्या पद्धतीने प्रकारे आल्या पाहिजेत. बरोबर आणि आमच्या गावात काय झाले साहेब, हं, आजनाळ्यातली म्हणजे आता आजनाळ्याचे 80% नवीन जी मुलं आहेत हं, चांगल्या प्रकारे शाळा शिकलेत, बर पण सगळ्यांचा कल शेतीकडे आहे.
बर कारण ह्या पिकात एवढ्या मोठ्या प्रमाणात हा. पैसा दिसतोय, बर त्यामुळे सगळ्याच नवीन पोरांचा कल ह्याच्याकडे. आता बघतो मी बरेचसे माझी हो. 5वी वेळ आहे आणि अजूनही गावामध्ये आलोय. रोजचं ह्या भागातील 50 हो टनापर्यंत कटिंग हो आहे आणि इथलं वार्षिक उलाढाल बघायला गेलं तर 100 कोटी इतके उलाढाल ह्या हो, 100 गावातले कोटी प्लसच आहे. 100 कोटी प्लस तसं जास्त आहे. आणि गेल्या कित्येक वर्षापासून डाळिंबामध्ये हे डाळिंबाचं गाव म्हणून हो, प्रसिद्ध आहे आणि कॅलिफोर्निया पोमोग्रेनेट म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. आणि या भागातील शेतकरी अगदी सुरुवातीला जेव्हा डाळिंब नव्हतं तेव्हा ह्या भागातील प्रत्येक घरावरती पत्र होतं, पत्र होतं. पण आज त्या पत्र्याचं रूपांतर बरोबर, स्लॅब बरोबर. मध्ये झालंय. प्रत्येक शेतकरी बांधवांची वार्षिक उलाढाल हे नाही म्हटले तरी 50 हो. लाखाच्या वरती ह्या आहे. वर्षी साहेब आमच्या गावातून हम्म. एक छोट्यात छोटा शेतकरी हम्म. 5 लाख आहे प्लस उत्पन्न. छोट्यात छोटा जो कामाला येतोय मजूर हम्म. त्याचं सुद्धा 5 लाख रुपये उत्पन्न. बरं, आतापर्यंत हा प्रश्न कोणी विचारला नसेल शक्यतो, अजनाळे भागामध्ये डाळिंब इतकं फेमस का झालं आणि कधी फेमस झालं? आजनाळे गावामध्ये डाळिंब साहेब फेमस झालं 2010 सालापासून जास्त. बर अगोदर 1983 साली पहिली लागवड झाली आमच्या गावात. 85 सॉरी. बर राजाराम एलपले आणि धर्मराज एलपले यांनी पहिली लागवड केली. बर हम्म. आणि त्यातून थोडं काय झालं, पहिल्यांदा लागवड केल्यावर हम्म. लोकांचा विरोध होता त्यांना, बर राजाराम मेलपले आणि त्यांना म्हणजे त्यांच्या घरच्यांचा पण विरोध होता, बाबा हे बर. नवीन पीक हा, त्यातनं काय होतंय काय माहित नाही. बरोबर. पण त्यांनी डेअरिंग करून ज्यावेळी लागवड करत गेले आणि ज्यावेळी पैसा मिळत गेला लोकांना साधारण 2000 सालापासून, बरोबर. तेव्हापासून आजनाळ्यातल्या लोकांचा बऱ्यापैकी कल ह्या पिकाकडे वाढला. बर, आता एकंदरीत किती क्षेत्र आहे अजनाळे गावामध्ये? आजनाळे गावामध्ये क्षेत्र तसं आता साहेब बरं का सांगता येणार नाही मला तरी अंदाजे अंदाजे, म्हणजे काय हम्म. 80% क्षेत्रावर डाळिंबाची लागवड आहे. डाळिंबाची जे लागवड. क्षेत्रफळ आहे हम्म. त्यातल्या 80% क्षेत्रावर डाळिंबाची लागवड आहे. आता दुसरी एक गोष्ट आहे, अजनाळे भागातील बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या घरी एक शेततळ आहे हो आहे. आणि मुळात शेततळे सगळ्यात जास्त संख्या ह्या आजनाळे गावामध्ये आहे. गावामध्ये. हे शेततळे कशासाठी, म्हणजे काय विशेष? शेततळ्याचा विषय काय झाला साहेब, एक तर गाव आमचं चढावरती आहे. बरं. बाहेरच्या कुठल्याही गावातलं आमच्या गावात पाणी एक थेंब पाणी येत नाही. बर त्यामुळे आम्हाला पाण्याचा पर्याय दुसरा फक्त पाऊस हाच मार्ग आहे पाण्याचा. बरोबर. ते पाणी पावसाच पडणार आमच्या गावातलं कसं आमच्या गावात साठवून ठेवता येईल, ह्याच्यासाठी हा शेततळे हा मार्ग काढला. बरोबर, म्हणजे ज्यावेळेस आपलं ऑफ सीझनला जेव्हा पाणी नसते आणि उन्हाळ्यामध्ये वगैरे पाण्याची तीव्रता जाणवू नये म्हणून प्रत्येक शेतकरी बांधवांच्या घरी शेततळ आहे आणि जेणेकरून ते आपलं पीक चांगल्या पद्धतीने प्रकारे पार तर पडतात. एकंदरीत आज आपण अजनाळे गावामध्ये आलतो, ज्या गावाला डाळिंबाचं गाव म्हटलं जातं किंवा कॅलिफोर्निया पोमोग्रेनेट म्हटलं जातं. त्याच गावातील एक प्रगतशील शेतकरी जे की संतोष भाऊ कोळवले त्यांच्या प्लॉट वरती आपण आलोय आणि एकंदरीतच खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या 20 एकर वरती डाळिंबाची लागवड आहे. 4000 लागवड आहे ते सध्या फळावरची लागवड आहे आणि 2000 नव्याने लागवड केली आणि त्यांचं सरासरी वार्षिक उत्पादन नाही म्हणलं तर 80 टनापर्यंत जाते आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांना आतापर्यंत 3दा कटिंग झालंय, दर चांगला भेटलाय. आणि एकंदरीतच सर्व शेतकरी बांधवांना असेच कृषीवरती नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद. ओके.